हो. ठीक आहे, मी येऊ का? नमस्कार. ठीक, नमस्कार. रोहिणी, हे सगळी हे सामान आहे ना ते मागून ठेवा यादीत. हां, काय विसरू नका. काय आजी, गुरुजी कशासाठी आले होते? सत्यनारायणाची पूजा आहे ना, त्याच्यासाठी काय काय सामान पाहिजे त्याची यादी द्यायला. हे कधी संपणार आहे आजी सगळं? आपल्याकडे प्रथा आहे, नव्या सुनेने उपवास करायचा आणि स्वतः चुलीवर प्रसाद करायचा. बापरे, चुलीवर? म्हणजे या रोहनच्या ताई चुलीपाशी जाणार? आजी, मागच्या वेळेस फराळ करायला आल्या होत्या तेव्हा गॅस पाशी गेल्या होत्या. त्या गॅसचा जवळजवळ स्फोट होण्यापासून वाचलाय. तुला माहिती ना काय आहे ते? केवढं डेंजरस आहे हे सगळं. अरे एकदा झाली चूक, कोणीच काय नेहमी नेहमी याचं काय होतं का? आई, मी काय म्हणते म्हणजे म्हणजे एक सुचवू का की कसं आहे की आपल्या घरी एवढा स्टाफ आहे, हा मग ती नवी नवरी आहे, तिला चुलीकडे जायची काय गरज आहे? आता तुला आपल्या घरच्या प्रथेची वेगळी आठवण करून देऊ का? तुझ्या वेळेला केलं होतंच ना तू. शिरा जरा अवघड झाला होता, पण निभावून घेतलं कसं तरी. अगोड? मग नवी नवरी होतीस ना, म्हणून मी छान छान म्हणाले. हा, सत्यनारायणची पूजा होणार आणि स्वानंदी प्रथेप्रमाणे चुलीवर प्रसाद करणार. तर ठीक आहे, म्हणजे मी काय कोणीच तुमच्या शब्दाबाहेर नाही, पण मी आपलं सुचवलं. आणि मला समरची काळजी आहे ना. म्हणजे समर अतिच मनाविरुद्ध त्या मुलीशी लग्न करून त्या मुलीला घरात घेऊन आलाय, ते पण आपल्या अधिरासाठी. त्यांनी केवढा मोठा त्याग केलाय, त्या तसल्या कुटुंबाशी त्यांनी नातं जोडलंय. ती मुलगी आणि ते कुटुंब कसं आहे आई? पण तरी समरने त्याग केला ना अधिरासाठी, मला त्याच्यासाठी वाईट वाटतंय हो. बघा ना, आता तिला 5 मिनिटं समर सहन करू शकत नाही आणि रोज उठून कुठली ना कुठली तरी पूजा करतोय तिच्याबरोबर. काहीतरी बोलू नकोस मल्लिका. स्वानंदी सून आहे या घरची, आणि मुख्य म्हणजे देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न झाले त्यांचं. आता कुटुंबाच्या प्रथा पाळाव्याच लागतील ना, स्वानंदीला सुद्धा आणि तुला सुद्धा. पिंट्या, काय माझा कोणाला विचारच करायचा नाहीये. मग मी बोलून काही फायदा होणार आहे का? करा तुमच्या मनाला जे पटेल. मी जरा स्वानंदीशी बोलून येते.